संध्याकाळी सासूबाई कामावून आल्या होते ना, त्यांच्यासाठी मी चाय गरम करून दिले होते, कारण ते आहे ना काळीच चाय पितात. आणि मला आज बनवायचे होते दुधीचे मुठे. तर बघा, दुधी पण छान धुवून घेतले होते आणि त्याच्यानंतर त्याला सोलून घेतलं. आणि सोलून झाल्यानंतर मग असं किसून घेतल्यानंतर आहे ना, ते जे दुधी आहे ना त्याच्यामधलं पाणी तुम्ही साईडला करून घेतलं. आणि त्याच पाण्यामध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ टाकलं, अर्धी चमची ज्वारीचं पीठ, अर्धी चमची रवा, अर्धा चमचा बेसन टाकलं. आणि त्याच्यात तिखट, हळद, गरम मसाला, धना पावडर, 2 चम्मच साखर आणि कोथिंबीर टाकलं आणि हिरव्या मिरच्यांचा मसाला टाकला आणि लिंबू पण टाकलं त्याच्यामध्ये अर्धा. आणि बघा, मीठसुद्धा टाकलं वरनं. आणि जे किसलेलं होतं ना ती दुधी, ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकून दिलं. आणि माझी मुलं बघा, दोघं पण पेरू कापत होते आणि त्याच्यामध्ये मसाला टाकत होते. आणि पोरगी माझी वाट बघते की नील दादा मला कधी देते पेरू खायला. आता त्यांची मस्ती चालूच होती. आणि माझी मुलगी मला मदत करत होती, चाळणीला तेल लावून देत होती. आणि मी एक साईडला मुठे बनवत होते आणि मुठेसुद्धा बनवून झाले होते आणि मी ते वाफायला ठेवले होते. आता ते वाफून झालं. ते वाफायला ठेवल्यानंतर आहे ना, म्हटलं चला आता माझ्या सासूबाईंनी कामावरनं काही फळं आणले होते ना, ते सुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवले होते बघा. आणि आळूची पानंसुद्धा आणली होती माझ्या सासूबाईंनी कामावरनं, ते सुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवले होते. आणि हे सगळं झाल्यानंतर आहे ना, मग मी भांडी घासून घेतले आणि थोडंसं किचनसुद्धा साफ करून घेतलं होतं. आणि तोपर्यंत हे सगळं कामं झाल्यानंतर माझे दुधीचे मुठेसुद्धा मस्त वाफून गेले होते. आणि मग त्याच्यानंतर मी ते कट करायला घेतले. ते कट केल्यानंतर आहे ना बघा, तेल टाकलं आणि त्या तेलामध्ये मी राई टाकलं आणि मस्त असं कडकडीत भाजून दिलं त्या राईला. आणि त्याच्यानंतर मी सफेद तीळ टाकले होते आणि सफेद तीळ टाकल्यानंतर ते पण छानपैकी कडकडीत भाजून घेतले. आणि बघा, मग त्याच्यामध्ये दुधीचे मुठे टाकले आणि त्याला छानपैकी ब्राऊन कलर आला होता. मस्त असं मुठेसुद्धा तयार झाले होते. या मग सगळ्यांनी मुठे खायला दुधीचे.